कपडे वाळत घालणारी बाई. अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. अगदी कपडे वाळत घालणे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. ती कपड्यांची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते. उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा, हे अनुभवांमधून पक्क मुरलेलं असतं डोक्यात. बाई एक एक कपडा उचलते बादलीतून, ओला असतानाच झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते, मग वाळत घालते. अनावश्यक घटक झटकून घालवणं आणि वेळेतच गोष्टी सरळ करणं तिलाच तर जमतं फक्त. अगदी पहिल्या उन्हालगतच्या दोरीवर ती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे. घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात, म्हणून तर बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात. हे तिच्या इतकं दुसऱ्या कोणाला कळणार? सगळ्यात मागच्या दोरीवर ती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स, मुलांची अंतर्वस्त्र वगैरे वगैरे. बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते. आणि स्वतःची अंतर्वस्त्रे ती तर बाई दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली, अगदी वाळली नाहीत तरीही. कारण वाळण्याच्या निकडीपेक्षा ती लपवून ठेवण्याची निकड अधिक ठसवून ठेवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात. आणि तीही तेच सांगणार असते तिच्या मुलीला. बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही तुम्ही काय करता याचं उत्तर काही नाही, घरीच असते असं देते. बाई, कपडे वाळत घालणारी बाई. नमस्कार, मी मधुराणी कवितेचं पानमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मला नक्की माहिती आहे की ही कविता तुम्हाला परिचयाची असणार, कारण मला आठवतंय जेव्हा मी याची रील करून सोशल मीडियावर टाकली होती तेव्हा काही तासांमध्ये ही कविता व्हायरल झाली होती. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये मी ही सादर करत असते आणि त्याला प्रचंड दाद येते. आणि आज ह्या कवितेची कवयित्री खुद्द आपल्या बरोबर आहे. आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. हर्षदा, तुझं मनापासून स्वागत. नमस्कार. व्हायरल झालेली तुझी ही कविता कुठल्याही स्त्रीला खरं तर आपली वाटेल अशी कविता. आपणच आपलं नकळत स्वतःला किती गृहीत धरत असतो असा आरसा तू या कवितेतनं प्रत्येक स्त्रीला किंवा गृहीत धरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दाखवल्यास असं म्हणायला हरकत नाही. आणि किती साध्या प्रतीकामधनं रोजची घटना घडते ही. खरं तर मला याच्या मागची जन्मकथा काही असेल तर ऐकायची, कारण माझी ही अत्यंत लाडकी कविता आहे. सर्वप्रथम थँक्यू. जन्मकथा आहे हिच्या मागे की काही वर्षांपूर्वी माझ्या घरी एकट्या ओळखीच्या बाई राहायला आल्या होत्या, ओळखीतल्या एकट्या. आणि त्यावेळी मी काही नोकरी वगैरे करत नव्हते, पूर्ण वेळ गृहिणी होते. आणि त्या सारखं गृहिणी म्हणजे कोणीतरी तुच्छ आहे अशा ह्याच्यात टोमणे मारायच्या थोडक्यात. आणि त्या सारखं म्हणायच्या की तूही तुझ्या आईसारखी गृहिणी राहणार आहेस का, नोकरी करणार नाही आहेस का वगैरे. आणि मला माहित आहे की माझ्या आईनी गृहिणी राहून किती काय काय केलेलं आहे आमच्यासाठी. की माझा भाऊ अगदी बोर्डात येण्यापासून CA ला भारताला आला, त्या सगळ्याचं श्रेय जे आहे ते आईकडे जातं. की ती घरात होती, ती सगळ्यांना सांभाळत होती, म्हणून कदाचित मी कवयित्री झाले, माझे बाबा लेखक आहेत. या सगळ्यांचं जे घरातलं व्यवस्थापन असतं ते तिने व्यवस्थित सांभाळलं होतं. तर कुठंतरी मला ते बोचत होतं गृहिणीला असं तुच्छ लेखणं.
आणि त्यातून या संकल्पनेचा जन्म झाला. आणि त्या जेव्हा राहत होत्या तेव्हा एकदा त्यांनी कपडे अशा पद्धतीने वाळत घातलेले की मग मला लक्षात आलं, रे गृहिणी जी असते ती छोट्या छोट्या गोष्टीतही किती प्रकारचं भान ठेवत असते एक प्रकारचं. आणि मग त्यातून, आणि खरं तर ती सुचली त्याच्यानंतर मी जवळपास 6 वर्षांनी लिहिली. म्हणजे मला अगदी आवर्जून हे सांगावं असं वाटतं की आजच्या जमान्यात लिहिलं लगेच ते पोस्ट केलं फेसबुकवर वगैरे अशी फॅशन आहे. हा फॅशन आहे. तर तसं नसतं ते. एखादी कविता तयार व्हायला इतकी वर्ष घेऊ शकते. तुम्हाला एखादा विषय सुचलाय म्हणजे ते पटकन लिहावं असं मला वाटत नाही. तर माझ्या डोक्यात कुठेतरी ती 6 वर्ष होती आणि 6 वर्षांनी ती अशी झरा उतरत गेली की त्यानंतर मी एका शब्दाचाही त्यात बदल केला नाही. पहिल्यांदा जी सुचली ती, पण कदाचित तो विचार व्हायला मेंदूत तो विचार चालू 6 वर्ष असेल. मला असं वाटतं कुठल्याही कवयित्री किंवा कवीला संवेदनशीलता असायलाच लागते, पण अगदी. त्याच्याबरोबर चिंतनशील असणंही गरजेचं असतं. तर मला असं वाटतं की तुझं त्या 6 वर्ष त्या प्रतिमेवर, त्या विचारावर चिंतन झालं आणि चालू त्यातून ती होतं. उतरली. त्यामुळे ती इतकी चोख आणि गोळीबंद म्हणतो तशी ती झाली की एकही शब्द त्याचा इकडचा तिकडे केला तर त्यातली मजा जाऊ शकते. इतकी ती छान उतरली. मला सांग, तू आता सांगितलंस की तुझे वडीलही लेखक होते. हो. तुझ्यात कविता कशी आली किंवा तू कधी लिहायला सुरुवात केलीस हे ऐकायचंय, पण त्याच्या आधी तुझ्याकडनं एक कविता ऐकायची. हो, माझ्या संग्रहातली वाळू ही कविता ऐकवते. प्लीज. मी वाळूशी खेळण्यात गुंग, तू मात्र माझ्यात गुंग. मी वाळूशी खेळण्यात गुंग, तू मात्र माझ्यात गुंग. मुठीत पकडत होते मी वाळू आणि अनुभवत होते ती निसटण्याची मजा. तू सांगत राहिलास आपल्या दोघांमधला हा सुंदर क्षण वाळूसारखा निसटून जातोय. मी तरीही गाफील गुंतून राहिले वाळूतच. आज तो क्षणही नाही आणि तूही. आज तो क्षणही नाही आणि तूही. हातातली वाळू केव्हाच निसटून गेली. हातातली वाळू केव्हाच निसटून गेली. आता पायाखालचीही सरकते. आता पायाखालचीही सरकते. हो हो हो. हा, काटा आला अंगावर. तर आता प्रश्नाकडे. हो. ही संवेदनशीलता किंवा हा एक परिपक्व विचार, याची मशागत लहानपणापासून गेली का? किंवा काय वातावरण होतं घरात? कविता कधी आणि कशी भेटली तुला? माझे बाबा लेखक आहेत, पण ते विनोदी कथाच लिहितात किंवा विनोदी कादंबरी. पण विनोदी कादंबरी? हो, कादंबऱ्या त्यांच्या 4 आहेत विनोदी कादंबऱ्या. आणि त्या संग्रहाच्या आवृत्त्याही बऱ्याच निघालेल्या आहेत कादंबऱ्यांच्या. पण मला त्यांचं आणि काही त्यांच्या पुस्तकांची नावं सांग आपल्या प्रेक्षकांसाठी. हो, माझ्या वडिलांचं नाव सुभाष सुंठणकर आणि भूताच्या प्रेमात नीता, झाली एकदाची स्त्री मुक्ती, अरे वा, किंवा आटपाटनगर साहित्य संमेलन, महापुरात प्राध्यापक धामापूरकर, असे त्यांचे कथासंग्रह आणि कादंबऱ्या गाजलेल्या आहेत. वा वा. तर ते विनोदी लिहायचे, पण त्यांचा स्वतःचा सगळ्यात आवडता साहित्य प्रकार कविता हा होता. त्यामुळे मला आठवतंय मी 4 वर्षाची असतानाचा एक किस्सा सांगते की नुकतीच मी बालवाडीला जायला लागले होते आणि सगळे विचारतात तसं मी बाबांना विचारलं शाळा का असते. तर साधारणतः सगळे उत्तर देतात की तू शिकून मोठी व्हावीस म्हणून शाळा असते. पण बाबांनी तसं नाही सांगितलं. त्यांनी इंदिरा संतांच्या कवितेच्या 4 ओळी मला सांगितल्या. वाट चाल ही पुढची दुस्तर, वाट चाल ही पुढची दुस्तर, सुसह्य व्हावी म्हणून इथे तर. वा वा. नाल खुरांना घेती ठोकून, नाल खुरांना घेती ठोकून. वा वा. तर अशा कवितांच्या ओळी अनेकदा घरात ते म्हणायचे, कानावर पडायच्या. आणि दुसरं, माझा भाऊ म्हणजे तो पहिल्यापासून स्कॉलर होता. तो मेरिटमध्ये आला 12वीला किंवा CA ला, भारताला रँक आला त्याचा. आणि त्याचं असं होतं की
अतिशय अभ्यासू, त्यामुळे त्याला एक वृत्त अभ्यासाला असेल तर तो 50 इतर वृत्तांचाही अभ्यास करायचा त्याच्यावर. त्यामुळे वृत्त किंवा अनेक कविता त्याला पाठ असायच्या, ज्या वा. पाठ्यपुस्तकातल्या नाहीत, इतरही त्याचं वाचन खूप होतं. आणि त्याची पहिली श्रोती मी असायचे, की नवीन काही कविता ऐकली ती त्याला आवडली की तो मला म्हणून दाखवणार. त्यामुळे बऱ्याचशा कविता लहानपणी कानावर पडत होत्या, त्याच्या सारखं म्हणण्याने त्या पाठही होत होत्या. त्यामुळे असं एक वा. वातावरण घरात, आणि तिथून ती कवितेची आवड सुरू झाली. वा. आणि पहिली कविता म्हणायची तर मी पहिलीत असताना लिहिलेली, पण तसा त्या कवितेला अर्थ नव्हता. सिरियसली कथा कॉलेज झाल्यावर लिहायला लागले. सगळे कॉलेजमध्ये लिहायला सुरू करतात, पण मी कॉलेज झाल्यावर सिरियसली लिहायला सुरू केलं. मला तुझी एक कविता ऐकवायची प्रेक्षकांना, आणि संवाद. हा. बाई दूध, पहाटेच्या थंडीत नको असताना पांघरूण बाजूला सारायला लावणारी हाक. चहा झाला का ग? खुशाल लोळत पडलेल्या नवऱ्यानं सोडलेलं बेट टीचं फरमान. आई पेन सापडत नाहीये. थोरलाचा रोजचा अस्ताव्यस्तपणा. आजच्या जेवणाबरोबर थोडी खीर पण कर ग. रोजच्या धांदलीत सासऱ्यांच्या वाढत्या अपेक्षा. ताई पगार वाढवा, नाही तर दुसरी बाई बघा. कामवाल्या बाईची धमकी. निघालीस का ऑफिसला? 10-15 मिनिटांचा खोळंबा करण्याची सुरुवात करणारं शेजारणीचं वाक्य. 9:15ची बस गेली आत्ताच. स्टॉपवरच्या गर्दीचं कुत्सित हास्य. फाईल आजच्या आज पूर्ण झालीच पाहिजे. बॉसचा रोजचा मारा. साहेबांना आज काय फायर केलं वाटतं. सहकार्याचा न लपवता येणारा आनंद. येताना एक स्टॉप आधी उतरून भाजी आण ग. सासूबाईंच्या फोनवरही सूचना. आई माझा अभ्यास घे ना. धाकटीचा तक्रारी तगादा. या सगळ्या कंसात संवादातून पार पडल्यावर रात्री कितीही उशीर झाला तरीही मी आईला लावतेच एक तरी फोन. या सगळ्या विसंवादातून पार पडल्यावर रात्री कितीही उशीर झाला तरीही मी लावतेच आईला एक तरी फोन. जेवलीस का ग नीट? एवढा माझ्यापुरता माझी काळजी घेणारा संवाद इतर कोणाशी होऊ शकणार. इतर कोणाशी होऊ शकणार. तुझं आणि आईचं नातं कसं? मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच, की आई भक्कमपणे आहे म्हणून आम्ही सगळे एवढ्या ह्याच्यात काही ना काही करू शकतो आपल्या आवडीचं. तिने केलेले संस्कार आहेत, तिने जपलेलं नातं आहे, तिची माया आहे. त्यामुळे, आणि ह्या कवितेत लिहिलंच आहे की जेवलीस ना ग नीट, हे तीच विचारू शकते. बाकी धावपळीत आपल्यालाही सवड नसते आपण जेवलो की नाही बघायला, पण आणि त्या गोष्टीची काळजी करणारी जगात एकच व्यक्ती असते, आपण जेवलो की नाही याची ती आई असते. म्हणून आई कुठे काय करते पेक्षा आई काय काय करते असं म्हणावं लागेल. तुझ्या कवितांमध्ये एक मला वैशिष्ट्य जाणवतं, ते म्हणजे तसं बघायला गेलं तर स्त्रीवादी कवयित्री तू आहेस असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याचशा त्या विषयाला जवळ जाणाऱ्या तुझ्या कविता या संग्रहातही आहेत, पण तरीही कुठेही तुझ्या कवितांमध्ये आक्रस्ताळेपणा नाही जाणवत, किंवा स्त्रीवादाचा एक झेंडा हातात घेतल्यासारखा भास होत नाही. आणि ती मला तुझ्याबद्दलची एक युनिक गोष्ट वाटते, वेगळे पण वाटतं, आणि मला ते आवडतंही. तुझी काय भूमिका आहे? म्हणजे मला असं वाटतं की आता आपली ओळख आहे, मैत्री आहे, तुला आपण 2-3दा भेटलोय त्यामुळे बऱ्यापैकी ओळखते असं म्हणायला हरकत नाही. तुझ्या स्वभावातही ते मार्दव हळूवारपणा आहे, तर तो कवितांमध्ये उतरतो का? तुला काय वाटतं? नक्कीच तो उतरतोच, आणि आक्रस्ताळेपणा नाही हेही खरं आहे. त्याच्यात स्त्रीवादी म्हणजे पुस्तकात 3-4 भाग केलेले आहेत, ज्याच्यात सामाजिक कविताही आहेत, प्रेमविरहाच्या वगैरेही आहेत. स्त्रीवादी जास्त आहेत कारण स्त्री म्हणून मी ते अनुभवलेलं आहे. पण भूमिका सांगताना मी सांगेन, जे मी मनोगतात लिहिलेलंच आहे संग्रहाच्या, की कपडे वाळत घालणारी बाई असो किंवा ह्या जी बाई आले, ती फक्त बाई या अर्थी नाही, ती
त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते की ज्यांची दखल घेतली गेली नाहीये. आणि आता मानव बघितलं तर तो सगळ्यांनाच तुच्छ लेखत चाललाय. प्राणी वनस्पती असो किंवा इतर माणसं असो, प्रत्येकाला तो तुच्छ लेखत चाललाय. पण मला वाटत नाही की कोणी तुच्छ असतं या जगात. प्रत्येक जण जसं ती कपडे वाळत घालत असताना इतक्या साऱ्या गोष्टींचं भान ठेवत असते, तसं प्रत्येक जण आपापल्या कामात किंवा अगदी रोजचं जगताना सुद्धा खूप गोष्टींचं भान ठेवून काय काय करत असतो. आणि अगदी म्हणजे एखादा बेड रिडन पेशंट असेल तरी त्याच्या शरीरात सुद्धा किती काय काय क्रिया श्वासोच्छवास किंवा पचन वगैरे अशा रक्ताभिसरण अशा कितीतरी क्रिया चालू असतात. त्यामुळे कोणाला तुच्छ का म्हणायचं हे कळत नाही. आणि म्हणून माझ्या कविता ह्या सर्वसामान्यांच्या कविता आहेत की त्यांच्या रोजच्या जगण्यात त्यांना काय अनुभव येतात. ह्या काही अगदी म्हणजे कुसुमाग्रजांसारख्या तवा अंतरग्नी क्षणभर तरी फुलवावा अशा कॅटेगरीतला नाही आहेत. रोजचं माझं जगणं, माझ्या आसपासच्या लोकांचं जगणं हे मला मांडायचं होतं कुठंतरी. आणि हे व्यक्त करताना त्या लिहिल्या गेलेल्या कविता आहेत. त्यामुळे त्याच्यात ते मार्दव किंवा रोजचं जगणं जास्त आलेलं आहे. साधेपणा आहे साधेपणा. त्याच्यामध्ये. काय ऐकवतेस? पोर्ट्रेट नावाची एक कविता संग्रहातली ऐकवते. वा. माझं पोर्ट्रेट काढताना तू किती व्यवस्थित काढलीस माझ्या गालावरची खळी. अगदी आपल्या नात्यामधल्या दरी इतकी खोल. भुवयांच्या कमानी रेखाटल्यास आपल्या प्रेमात आलेल्या अडथळ्यांसारख्या उंच. नाक दाखवलंस नक्ट सीमित आपल्यातल्या खुंटलेल्या संवादासारखं. कपाळावरच्या भाग्यरेषांपासून अठ्ठ्यांपर्यंत, कपाळावरच्या भाग्यरेषांपासून अठ्ठ्यांपर्यंत छोट्या मोठ्या सर्व रेषा व्यवस्थित साकारल्यास आपल्यातल्या बदलत गेलेल्या भावनांच्या चढउतारासारख्या. माझे निशब्द ओठ रंगवताना, माझे निशब्द ओठ रंगवताना पूर्णपणे लपवलीस त्यामागची मौनाची अव्यक्त घुसमट. डोळे टिपताना नेमकी टिपलीस, डोळे टिपताना नेमकी टिपलीस खरे भाव दडवून परकेपणाची लेन्स चढवलेली अनोळखी नजर. चेहऱ्यावरच्या प्रेम भावना नाकारणारी, चेहऱ्यावरच्या प्रेम भावना नाकारणारी शिष्ट पुट तर अगदीच जिवंत केलीस चित्रात. चितारल्यास काही सुरकुत्या समजूतदार प्रगल्भ, चितारल्यास काही सुरकुत्या समजूतदार प्रगल्भ विरहातली अटळता उमजून स्थितप्रज्ञ झालेल्या. आता तू बिनधास्त लावू शकशील माझ्यावर लेबल विश्वासघातकीपणाचं. आता तू बिनधास्त लावू शकशील माझ्यावर लेबल विश्वासघातकीपणाचं. आणि मलाही मग राहणार नाही काही पर्याय स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. काय करू, काय करू चित्र चेहऱ्याच काढायला सांगू शकते मी, मनाचं नाही. वा, मनाचं नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. थँक्यू. तू म्हणालीस मगाशी तसं सेक्शन्स आहेत तुझ्या संग्रहामध्ये. सुरुवातीला स्त्रीविषयक कविता आहेत, फुलपाखरू, चंद्र असेही विषय आहेत. तर चंद्र चंद्र 3 ही कविता मला ऐकवायची या संग्रहातली. पौर्णिमेला निरागस शुभ्रतेत नाहून निघालेल्या चंद्राला पाहून तेजाळते चांदणे. वासनेच्या काळ्या कुट्ट आकाशात निखळ मैत्र पाजळणारा चंद्र मारत राहतो मलिन अंधारावर निर्मळ उजेडाच्या रेघोट्या. या स्वच्छ आकाशात पावले टाकताना ओघळत राहतो चांदणीचा अगणित आत्मविश्वास. बघणारे मात्र उगीच म्हणत राहतात चांदण पडलंय. ती अधिकाधिक खुलत राहते पुढचे 15 दिवस स्वतःच्याच नादात. पण त्याच वेळी तेच 15 दिवस चंद्र घटू लागतो एकाच चिंतेने.
ती अधिकाधिक खुलत राहते पुढचे 15 दिवस स्वतःच्याच नादात, पण त्याच वेळी तेच 15 दिवस चंद्र घटू लागतो एकाच चिंतेने, आपण नसू त्या दिवशी या काळ्या कुट्ट आकाशात, आपण नसू त्या दिवशी या काळ्या कुट्ट आकाशात, चांदणीचं काय होईल, चांदणीचं काय होईल. किती या गोड आहे. या कवितेविषयी एक सांगते की प्लीज. अ, प्रतिक्रिया ज्या येतात वाचकांच्या संग्रहाविषयी, त्यात पुरुषांच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या त्यात जवळपास सगळ्या पुरुषांनी ही कविता आवडल्याचं लिहिलं होतं. तर वा, मला वा. लिहितानाही वाटलं नव्हतं एवढं, पण जवळपास सगळ्या पुरुषांनी ही कविता आवडल्याचं त्यांच्या ह्याच्यात लिहिलेलं, की मला वाटतं त्यांच्यातही जो काय म्हणतात सरळ भाव असतो किंवा अगदी निरपेक्ष मैत्री किंवा असा जो भाव असतो तो त्यांना भावत असेल कदाचित, पण मला वाटलं नव्हतं, पण सगळ्यांच्या ह्याच्यात ते आहे. तुझी अजून एक अशी कविता आहे की आपण म्हणतो की कवयित्री आहे किंवा स्त्री लेखिका आहे म्हटल्यावर ती तिचा एक स्टँड घेऊन लिहित असणार. पण मला असं वाटतं की तुझ्याकडे तोही एक दृष्टिकोन आहे की स्त्रीवाद आपण म्हणतो, पण त्याचंही आयुष्य काही सोपं नसतं. त्याचीही काहीतरी एक भूमिका असते, त्याचीही काहीतरी एक तडफड असते, तळमळ असते, आणि तसं त्याला समजून घेणारी एक जी कविता आहे तुझी ती मी ऐकवणार आहे प्रेक्षकांना. पण त्याआधी मला असं विचारायचं आहे की तुझ्याकडनं एक कविताही ऐकायची आणि विचारायचं असं आहे की संस्कार कसे केलेस तू कवितेवर तुझ्या. म्हणजे आपण लिहितो आहे त्याच्यात काव्यमूल्य किती आहेत हे आपल्याला आपलं सुरुवातीला कळतं असं नाही, ते कोणीतरी सांगायला लागतं, त्याला कोणीतरी दाद द्यायला लागते, कोणीतरी एक क्राफ्ट त्याच्या मागची शिकवायला लागते का, की तू शिकलीस का, किंवा काय कसं तू हे सगळं अ, घडवलं स्वतःला. हा लहानपणापासून कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर वगैरेंच्या कविता वाचत ऐकत आले. भाऊ बऱ्याचशा ऐकवायचा, कार्यक्रमांना जाणं होतं तो ऐकायला, त्यात अनेक कवींच्या कानी पडायच्या वगैरे, तर हे वातावरण घरात होतंच, त्याचा खूप फायदा झाला. पण जेव्हा कविता लिहायला लागले तेव्हा एक आत्ता लिहिणाऱ्या आघाडीच्या कवींमधल्या कवयित्रींमधल्या काही जणांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि असं नाही की मी त्यांना कविता पाठवल्या वगैरे, पण त्यांनी दिवाळी अंकातल्या वाचून किंवा कुठल्या कुठल्या वाचून दोन्ही बाजूनी सांगितलं. जिथे आवडले तिथे स्तुतीही केली आणि जिथे नाही आवडलं तेही स्पष्टपणे सांगितलं, आणि ह्या सगळ्याचा फायदा झाला. म्हणजे अशी नावं मी आवर्जून घेईन की किरण येले, किरण दादा, प्रशांत असणारे किंवा अंजली कुलकर्णी ताई किंवा निलिमा बोरवणकर या कथा लेखिका आहेत, पण त्यांना कवितेचं एक भान किंवा ती जाण जी आहे त्यातनंही त्या अनेक गोष्टी सांगत असतात. तर हे सांगत होते, प्रसंगी कानउघाडणी करत होते की ही कविता नाही आवडली, तू असं लिहू नकोस. तर त्या सगळ्यांच्या त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांमधनं, म्हणजे असं नाही की स्पेसिफिक त्यांनी असं कवितेत अशी लिही किंवा अशी लिहू नको असं सांगितलं, पण आपण वाचलेल्या कवितांवर, वेगवेगळ्या कवितांवर जी आमची चर्चा व्हायची वगैरे, त्यातनं खूप कळत गेलं की काय मत असतं किंवा काय भूमिका असते अनेकांची कविता लिहिण्यामागची, किंवा कशा प्रकारे ती लिहिली गेली पाहिजे. आणि मग एक मांडणी विषयीचं एक भान त्यातून येतं. त्यामुळे अगदी असं म्हणेन की कविता शिकवता येत नाही किंवा असं असलं तरी त्याची जी मांडणी तंत्र असतात ती आपण शिकू नाही शकत, पण अवगत करू शकतो किंवा त्याच्याबद्दल एक भान ठेवू शकतो. तुला असं एखादा कोणाचा काही सल्ला किंवा मार्गदर्शन आठवतंय, सांगता येईल की या आमच्या संवादानंतर माझ्यात थोडंसं काहीतरी एक आतमध्ये काहीतरी खुललं किंवा भान आलं या गोष्टीचं? या दोघांचं नाव घेईनच, किरण येले आणि प्रशांत असणारे, की कधी कधी मला वाटलं की ह्या कवितेत असं मला काहीतरी अजून खटकतंय किंवा हे, तर मी ह्या दोघांशी चर्चा करते, त्यांना पाठवून बघते. आणि या दोघांचंही वैशिष्ट्य असं की ते डायरेक्टली मला सांगत नाहीत असा असा बदल कर किंवा काय, ते माझ्याशी चर्चा करतात त्या कवितेवर आणि मग त्यातनं ते सांगतात की तूच विचार करायचा आहेस ह्याच्यावर पुढे. पण इथं हा मुद्दा खटकतोय की तू विचार कर आता ते कसं लिहायचंय वगैरे. आणि
मुळात आपण लिहिलेली कविता मगाशी मी सांगितलं तसं एकदाच ती आली, लिहिली, लगेच फेसबुकवर टाकली असं करायचं नसतं. आपण त्याच्यावर परत परत विचार करायचा असतो. तर ह्या दृष्टीने हा विचार करणं मला या दोघांनी शिकवलं की कसा परत परत करायला हवा करणं. विचार? विचार करायचा आणि म्हणजे काय? हो, कवितेच्या बाबतीत चपखल शब्द आले पाहिजेत ह्याचंही भान मला त्या ह्यांच्यामुळे दोघांनी. वा मिळालं की वा. म्हणजे इथे हाच नेमका शब्द पाहिजे आणि कवितेत एखादाही शब्द जास्त नको किंवा कमीही नको ह्याचं भानही यांनी दिलं की अनावश्यक शब्द मग उगीच लांबलचक करायची याला अर्थ नसतो, पण एखादा शब्द कमी पडूनही चालण्यासारखं नसतं आणि तिथं तोच शब्द आला पाहिजे. तर हे सगळं याचं मी श्रेय या दोघांना दे. पण मला हे ऐकून आणि तुझ्याकडनं हे समजून घेताना खूप छान वाटतंय की अ, थोडेसे वयाने मोठे किंवा पण ज्येष्ठ कवी कवयित्री या नवीन येणाऱ्या कवी कवयित्रींना प्रोत्साहन देतात हो, आणि मार्गदर्शन करतात. करतात. ही एक हेल्दी वातावरण काव्य अगदी क्षेत्रात आहे. अगदी हे अगदी ऐकून मला अत्यंत आनंद होतोय आणि आणि मला अशी आशा आहे की तुझ्या नंतर लिहिणाऱ्या ज्या हो नवीन येणाऱ्या कवयित्री असतील त्यांनाही त्याही तुझ्याकडनं मार्गदर्शन घेतील आणि हा हा झरा हा असा अखंड चालू राहील असं. बापरे, मीच अजून शिकती आहे. पण कधी ना कधीतरी पण नक्की तुला जे नक्की माहितीये ते दुसऱ्यांना तू डेफिनेटली नक्की सांगू आवडेल. शकशीलच ना. आणि ही माणसं मी सांगितली ती यासाठी मोठी आहेत की त्यांच्या साहित्याबद्दल मी मला काही खटकणारं सांगितलं तर ते त्यावरही चर्चा करतात. म्हणजे हा असं नाही की मोठेपणा ते गुरु आहेत आणि ते मला सांगतात असं नाहीये. तर ते म्हणजे किरणदादा कथा लिहिल्यावर अगदी फ्रँकली म्हणतो की तू चर्चा कर, तुला काय वाटतंय ते सांग. आणि असे मला काही खटकणारे व्ह्यूज मी सांगितले तर अगदी तो स्वीकारार्ह असतं त्याला वा आणि तो चर्चा वा. करतो त्याच्यावर. तर हाही गुण आहे या लोकांचा. हे यांनी कधी असं दाखवलं नाही मी किती मोठा आहे आणि तू वा माझ्या याच्यावर बोलू शकत नाहीस. अशी माणसं वा लाभली माझ्या वा. भाग्याने मला. खरंय खरं आणि अशी माणसं आहेत. आहेत. हे किती चांगलं आहे आपल्या अवतीभोवती. हो. काय ऐकवतेस? ओके, संग्रहानंतरची एक कविता ऐकवते प्लीज. जी मला खूप आवडते, जी मौज दिवाळी अंकात आली होती. पाठ्यपुस्तकात भेटलेली अनिलांच्या तळ्याकाठची हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू निवळत नेणारी समाधानी शांतता. दापोलीच्या किनाऱ्यावर पावलं आणि मन भिजवणाऱ्या एकांत क्षणी दोघेच चालत होतो हातात हात घेऊन काहीच न बोलता. त्यावेळची अलवार शांतता. मी कविता ऐकवताना तू टिपायचास माझे हावभाव. मी कविता ऐकवताना तू टिपायचास माझे हावभाव तुझ्या भाऊक डोळ्यांनी आणि आणखी प्रेमात पडायचास माझ्या. त्यावेळची तुझ्या डोळ्यातली लोभस शांतता. वा. प्रेम असूनही लग्न करता येणार नाही. प्रेम असूनही लग्न करता येणार नाही हे कळल्यावर निरोप घेताना खूप बोलायचं असूनही काहीच बोललो नव्हतो आपण. त्यावेळची प्रगल्भ शांतता. नियतीने वार केले तेव्हा खूप भांडायचं होतं तिच्याशी. नियतीने वार केले तेव्हा खूप भांडायचं होतं तिच्याशी, पण त्यावेळची नाईलाजानं हत्यार टाकून दिलेली शरणागत शांतता. कोणीच आपलं नसतं, कोणीच आपलं नसतं हे जेव्हा कळलं त्यावेळची शून्यात डोळे लावून बसलेली भकाश शांतता. वयपरत्वे मग स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित केलेली क्षमाशील शांतता. वा 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 वा. वयपरत्वे मग जाणीवपूर्वक स्वतःमध्ये विकसित केलेली क्षमाशील शांतता. वा आपणच व्हायचा आपला आधार. वा वा. आपणच व्हायचा आपला आधार हे मनाशी पक्क ठरवल्यावर वृत्तीत आपोआप मुरत गेलेली स्थितप्रज्ञ शांतता. क्या बात आहे. कुठल्या 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 शांततेच्या आठवणींचं बोट धरून मी पार करू पाहते आहे हा जगण्याचा कोलाहल. वा 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 वा. हा जगण्याचा कोलाहल. क्या बात है, क्या बात है, धन्यवाद. क्या बात है. ही संग्रहात नसल्यामुळे मी पहिल्यांदा ऐकते. हो, फार या काही आवडली मला. नंतरच्या फार आहेत. आवडली मला.
तुला या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे मला, पण त्याच्या आधी एक कविता ऐकवते तुझीच, तुलाच. कविता 2. विचार करत राहते मी जुन्या कवितांची वही उघडून, जुन्या कवितांमधल्या अपरिपक्वतेच्या खुणा उसवून जोडावीत का त्याला अनुभवातून आलेल्या शहाणपणाची समजूतदार ठिगळ, की तसंच राहू द्यावं त्यांना, त्या वेळेच्या भावनिक स्थितीची उत्स्फूर्त व्यक्तता म्हणून. शेवटी त्या वेळी मीही तशी तशी होते म्हणूनच कदाचित आज मी अशी अशी आहे हेच वास्तव ना. शेवटी त्या वेळी मीही तशी तशी होते म्हणूनच कदाचित आज मी अशी अशी आहे हेच वास्तव ना. आणि एक वास्तव हेही की आज जोडलेली ठिगळं न जाणो उद्याच्या मलाच चिंध्याच वाटतील कदाचित. आणि एक वास्तव हेही की आज जोडलेली ठिगळं न जाणो उद्याच्या मला चिंध्याच वाटतील कदाचित. असं असेल तर राहू दे कवितांना आहे तसंच. असं असेल तर राहू दे कवितांना आहे तसंच. त्यातच मला मिळत जातील कदाचित मी वाढत गेल्याच्या खुणा. त्यातच मला मिळत जातील कदाचित मी वाढत गेल्याच्या खुणा. असं होतं का? आता ही तुझी संग्रहानंतरची कविता आहे, तर ह्या संग्रहातल्या कवितांनंतर तू बदललेली, मला वाटतं हा 6 वर्ष झाली येऊन, 2022. आता तुला वळून बघताना संग्रहातल्या कवितांविषयी काय वाटतं? जे तू याच्यात मांडलंय तसंच आहे ते, आणि आता तुझं लेखन 4 वर्षांनंतर वेगळं वाटतं का तुला? काही हो, आपलं अनुभव विश्व किंवा वेगळं भान येतं, एखाद्या घटनेमुळे येतं, किंवा एखाद्या आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीमुळेही येतं, की आपण एनरिच होतो, समृद्ध होतो कधी कधी, किंवा घटनांमुळेही होतं. असं काही वाटतं का तुला? किंवा काही पुस्तकं आपल्या आजूबाजूला अचानक सापडतात, त्यांनी पण आपण आमूलाग्र काही बदलतो, लिखाण बदलतं, संवेदना बदलतात, असं काही जाणवतं का? जन्मभर आपण विद्यार्थीच असतो, त्यामुळे आपण येत असलेल्या अनुभवातनं, भेटत असलेल्या व्यक्तींमधनं, पुस्तकांमधनं काही ना काही शिकतच असतो. त्यामुळे निश्चितपणे ही बौद्धिक वाढ किंवा एक प्रकारचं आकलन हे सगळं होत असतं आणि त्यांनी आपण एनरिच होत जात असतोच. पण काही कविता पूर्वीच्या काळी लिहून सुद्धा त्या इतक्या उत्स्फूर्ततेने आलेल्या असतात. म्हणजे यात दोन्ही असतं की काही कवितांच्या बाबतीत, त्यांच्या मांडणीबाबत आपण अजून प्रगल्भ होत जात असतो, आणि काही कविता ह्या त्या वयातच यायला पाहिजे होते आणि त्या वयात आलेल्याच परफेक्ट आहेत. असं दोन्ही प्रकार त्यात असतात. त्यामुळे कविता संग्रहातल्या काही कवितांबद्दल मला वाटतं नाही, ही आत्ता लिहिली तर तशी होणार नाही जशी ती त्या काळी लिहिल्यावर झालेली आहे. त्या काळी लिहिलेलीच खूप चांगली आहे. आणि काही कवितांबद्दल असं वाटतं नाही, आता मी ही अशा प्रकारे लिहिली नसती, आता जरा वेगळ्या प्रकारे लिहिली असती, किंवा ह्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघितलेलं असतं. दृष्टिकोनही बदलतो आपला दृष्टिकोन वयानुसार. बदलतो. अगदी अगदी खरं. तर ह्या दोन्ही गोष्टी घडतात कवितांच्या बाबतीत. तुझी आता अशीच संग्रहानंतर लिहिलेली एखादी कविता ऐकायची. हो, ही माझी स्वतःची खूप आवडती कविता आहे. ही मला यासाठी आवडते की आत्ता जे मी आजूबाजूला बघती आहे, जी रॅट रेस चालू आहे, त्या संदर्भात मला ही महत्वाची वाटते. प्लीज. आणि माझी कविता मात्र गोष्ट शहाण्या सशाची आहे. बरं, वा. कदाचित सशाला कळली असेल शर्यतीत धावण्यातली निरर्थकता. कदाचित सशाला कळली असेल शर्यतीत धावण्यातली निरर्थकता, म्हणून वेगानं पळून दमल्यावर झोपला असेल तो. झटकला असेल त्याने जीव घेण्या स्पर्धेचा ताण, आणि निवडली असेल आरोग्यदायी झोप. त्यावेळी सुरळीत झाला असेल सशाचा वाढलेला रक्तदाब. कमी झाली असेल हृदयातली धडधड. मेंदूच स्त्रवली असतील काही सकारात्मक रसायनं, आणि मग झोपी गेलेल्या त्या सशाला पडली असतील सुंदर स्वप्नही.
मान्य. मान्य, ससा हारला होता त्या शर्यतीत. पण हेही खरंच की ससा ऐन तारुण्यात हृदयविकारानं मात्र नक्कीच वारला नव्हता. नक्कीच वारला नव्हता. वाव वाव. धन्यवाद. आज जे आजूबाजूला सगळं चाललंय फार गंभीर आहे हे खरंच तर. हो. कशाच्या मागे पळतोय, कशासाठी पळतोय, काय मिळवणार आहोत, आणि शेवटी सगळं इथे ठेवूनच जायचंय. खरं त्याचं आतमध्ये कुठेतरी भान असतानाही आपण पळत राहतो ना. खरं. शहाणाच असा होणं सगळ्यांना जमायला हवं. मला ना तुझ्या कवितांची एक स्टाईल जाणवते किंवा एक ठेवण म्हणूया. तू हळूवार एक वातावरण निर्मिती करतेस, उत्सुकता जागृत करतेस की काय म्हणायचंय काय म्हणायचंय, आणि शेवटी एक सुराख उपसल्यासारखा एक वार करतेस आणि ओ असं एक इथे ते लागून जातं किंवा काहीतरी आतमध्ये शिफ्ट करतं. ही जाणीवपूर्वक आहे का तुला असंच सुचतं? दोन्हीही आहे त्याच्यात. काही कवितांना जाणीवपूर्वक असतं, म्हणजे मी म्हंटल ना की पहिल्यांदा कविता एक कच्चा आराखडा लिहिलेला असतो काही कवितांच्या बाबतीत, आणि मग वाटतं नाही नाही ही पुरेशी व्यवस्थित मांडणी झालेली नाहीये. तर अत्र्यांनी प्रख्यात्रे यांनी एका त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की विनोदाला जसं शेवटी जी कळ असते ती यावी लागते. पहिल्यांदाच तुम्ही विनोदाचा गाभा सांगितलात तर मग तो यशस्वी विनोद नाही होऊ शकत, कोणाला हसूच नाही येणार. तसं कवितेच्या बाबतीतही की तुम्हाला जो विचार प्रामुख्याने मांडायचा आहे तो शेवटी आला पाहिजे. तो जर पहिल्यांदाच आला आणि मग तुम्ही त्याचं पुढे वर्णन केलं की त्याचा काही प्रभावच नाही येणार. तर वा. दोन्ही येतं, काही सुचतानाच तशा सुचतात आणि काही ठिकाणी मग त्या परत परत लिहून मग वाटतं की आता ही प्रभावी झाली आहे, आणि मग वा. तिथे ते जो मांडायचा आहे विचार तो शेवटी कळला पाहिजे. त्यातली जी मेख असते ती हो. शेवटी कळेल तर मग ते जास्त प्रभावी असतं. अर्थात काही कवितांना तसं नाहीये, सुरुवातीलाच आपण विचार मांडलेला असतो. म्हणजे ते प्रत्येक कवितेनुसार बदलत जातं की बरोबर काय बरोबर. कसं मांडायचंय, कशाला महत्व आहे हे. वा आणि ही मांडणी हळूहळू विकसित होत जाते. वा वा. मला तुझ्या अशा दीर्घ कविता येत आणि काही लघु कविता आहेत. कविता. त्यातली मला आवडलेली वैशिष्ट्याने खूप एक कविता आहे की म्हणतो ना कहाणी में ट्विस्ट. छोटीशीच आहे पण फार मजा येते मला ही. अनेकांना मी आतापर्यंत ऐकवली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर बदललेले भाव मी बघितलेत. माझी डे शिफ्ट, तुझी नाईट शिफ्ट, ऑफिस कामाचे अतिरिक्त तास, माझी गुरुवारची सुट्टी, तुझी रविवारची, घरची बाहेरची कामं, बराच काळ खोळंबलेली कामं, पै पाहुणे, सोशल सर्कल, ह्या सगळ्यातून सवडच मिळत नाही आपल्याला घटस्फोट घ्यायला. ह्या सगळ्यातून सवडच मिळत नाही आपल्याला घटस्फोट घ्यायला. आजकालच्या काळातली बऱ्यापैकी रियालिटी असं म्हणायला हरकत नाही. शहरांमध्ये किंवा मेट्रो सिटीजमध्ये जो स्पीड आलाय, अगदी घटस्फोट हा जरी खूप टोकाचा विषय असला तरी आपल्या नात्याकडे लक्ष द्यायला किंवा त्याच्याकडे जरा जवळून पाहायलाच वेळ नाहीये. कारण बराचसा वेळ हा आपला ट्रॅव्हलिंग मध्ये जातो. आता मी मुंबईत राहते त्यामुळे मला माहितीये की निम्मा दिवस ट्रॅव्हलिंग मध्ये जातो जातो. असं म्हणायलाही हरकत नाही अनेकांचा. त्यात तुम्ही नात्याला वेळ देऊ शकत नाही आणि याचं करायचंय काय हेही समजत नाही. अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जोडप्यांमध्ये घरांमध्ये दिसून येते. त्याचं इतकं चपखल वर्णन तू केलंस. थँक्यू. मला आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा सांगतेपूर्वीचा प्रश्न विचारायचा आहे. त्याआधी मी पुरुष कविता ऐकवणार आहे. पण प्रश्न असा की आपण कविता लिहित असतो. तुझ्या आता हे बघणारे एपिसोड बघणारेही अनेक जण असतात की जे मला कविता पाठवत असतात, लिहित असतात. पण आपली आपली एक डायरी असणं, कधी आलेल्या आपल्या जवळच्या लोकांना ऐकवणं आणि त्याचं एका संग्रहात रूपांतर होणं, हा प्रवास कसा असतो? किती खडतर असतो? तुझा कसा होता? फारसा खडतर नव्हता म्हणता येईल, कारण प्रकाशकांना पाठवण्याच्या आधी दिवाळी अंकात बरीच वर्ष पाठवत होते आणि सगळ्या आघाडीच्या दिवाळी अंकात वगैरे छापून आल्या होत्या कविता. एक ओळख निर्माण झाली होती. आणि बरेच जण म्हणतात की हा कविता संग्रह म्हणजे लोकांनी आपले पैसे घालून काढला पाहिजे वगैरे असं. तर तसं काही नसतं. तुम्ही चांगली जी प्रकाशनं आहेत तिथे कविता
पाठवू शकता. त्यांची निवड समिती असते, निवड करते आणि तुमच्या कविता सिलेक्ट झाल्या तर प्रकाशक तुम्हाला म्हणजे ग्रंथालीने मला मानधनही चांगलं दिलं होतं. तर वा. असं असतं. त्यामुळे म्हणजे असा एक जो नकारात्मक दृष्टिकोन मिळतो की कविता म्हणजे आपणच खर्च करून आपणच काढायची आणि मग ती वाटत बसायची, असं काही नसतं. माझी पुस्तकही मी कोणाला वाटत नाही. आणि तरीही पहिली आवृत्ती संपून आता 1 वर्ष, पहिली आवृत्ती लगेच संपली त्याची. 1 वर्ष माझ्या आळसामुळेच आता त्याचा विलंब चाललाय दुसऱ्या आवृत्तीचा. वा. त्यामुळे असं नसतं की हा नकारात्मक किंवा दुःखदच अनुभव आहे वगैरे. फक्त तुमच्या कवितांकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायला हवं या बाकीच्या गोष्टींपेक्षा किंवा ज्या ऐकलेल्या आहेत किंवा ह्याच्यापेक्षा. आणि चांगल्या कविता असतील तर त्या जातात, लोकही चांगला वा. प्रतिसाद देतात वा. त्याला. आता मी तुझ्या मागे लागते. दुसरी आवृत्ती लवकर लवकर नक्की यायला हवी. नक्की. आणि यात नसलेल्या कविताही त्याच्यात तो ऍड करशील, जशी हो. आता ही शहाण्या ससाची होती किंवा तुला ज्या आवडतात त्या नक्की त्याच्यामध्ये नक्की नक्की. आम्हाला वाचायला आवडतील. आणि सगळ्यांना सांगते, हा कविता संग्रह आपल्या संग्रही जरूर असायला हवा. आता यातली मी मगाशी प्रॉमिस केलेली कविता ऐकवते आणि हर्षदाला मी रिक्वेस्ट करेन की आजच्या ह्या एपिसोडची सांगता तू करावीस तुझ्या आवडत्या अजून एखाद्या कवितेने. हो. जसं मी मगाशी म्हटलं तसं की कवयित्री किंवा स्त्री लेखिका बऱ्याचदा असा एक स्टँड घेऊन असतात की पुरुषाला कायम आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून हम्म. आपण बिचारी असल्याचा एक कधी कधी तो एक आवाज ऐकू येतो. हम्म. पण त्याला समजून घेणारी कविता जी मला लिहिणं तू लिहिलीयस हे खूप महत्वाचं वाटतं. सिगारेटच्या धुराबरोबर मनातला हळवेपणाही हवेत झुरकावू पाहतो पुरुष. सिगारेटच्या धुराबरोबर मनातला हळवेपणाही हवेत झुरकावू पाहतो पुरुष. लहानपणापासूनच घराबाहेरची कामं लावता लावता शिकवलं जातं त्याला कक्षा ओलांडून बाहेर पडणं. येता जाता अनेकांनी मारलेल्या टपल्यांपासून थपडांपर्यंत वेगवेगळे मार खाता खाता सवय होत जाते घरचं सुरक्षित कवच फोडून बाहेर पडण्याची. मित्रांबरोबरची भची भाषा धुवून टाकते तथाकथित नीतिमत्तेची जळमट. मित्रांबरोबरची भची भाषा धुवून टाकते तथाकथित नीतिमत्तेची जळमट. दारूचा पहिला ग्लास शिकवतो बंड करायला. मित्रांबरोबर सगळं वाटून घेता घेता घरपणाच्या संकल्पना जुगारून तो बनतो एकतर वैश्विक किंवा जिप्सी. मित्रांबरोबर सगळं वाटून घेता घेता घरपणाच्या संकल्पना जुगारून तो बनतो एकतर वैश्विक किंवा जिप्सी. पण त्याच वेळी त्याच्या कुटुंबियांसाठी तो बनतो एक उबदार पांघरुण ज्याच्या आवरणात सुरक्षितपणे विसावतं घरदार आणि झाकलेलंच राहतं घराचं खाजगीपण. इतरांना जाऊ दे, पण त्याला स्वतःलाही कधी सांगता येत नाही तो कधी कुठे कसा वागेल. इतरांना जाऊ दे, त्याला स्वतःलाही कधी सांगता येत नाही तो कधी कुठे कसा वागेल, कारण प्रणयाच्या नाजूक क्षणापासून अपमानाच्या बोचऱ्या प्रसंगापर्यंत सगळ्या संदर्भाच्या आठवणी खोलवर झिरपलेल्या असतात मेंदूत. पुरुष कळत नाही, वळत नाही. पुरुष कळत नाही, वळत नाही, पण जळत मात्र राहतो स्वतःच्या स्थगित जन्मभर. पुरुष कळत नाही, वळत नाही, पण जळत मात्र राहतो स्वतःच्या स्थगित जन्मभर. स्वतःच्या स्थगित जन्मभर. वा, थँक्यू. मजा आली. तुला काय दिलं कवितेने? मला मधुराणी दिली. वा. म्हणजे खूप जण विचारतात की मधुराणींना तुम्ही तुमची कविता पाठवलेलीत का किंवा आमची पाठवा.
आणि किंवा तुमची ओळख होती का? तर मी सांगते आमची अजिबात ओळख नव्हती आणि व्हायरल झालेली ती कविता त्यांच्यापर्यंत गेली आणि त्यांनी व्हिडिओ केला तेव्हाही मला माहित नव्हतं. मला एका मैत्रिणीचा फोन आला अभिनंदन म्हणून आणि मी विचारलं कशासाठी आणि मग मी तो व्हिडिओ बघितला. मग नंतर ओळखही तुला झाली मी चांगली. शोधून काढलं लिटरली, हो. कोण आहे ही हर्षदा? मग मला कळलं ही बेळगावमध्ये असते आणि नुकतीच मी बेळगावला एका कार्यक्रमाला गेले होते आणि तेव्हा हर्षदाच्या घरीही जाऊन आले आणि मला अत्यंत आनंद आहे की मी ज्या कार्यक्रमासाठी गेले होते त्या कार्यक्रमात मी हर्षदाची कविता सादर केली आणि कवी समोर तिची कविता सादर करण्याचा जो आनंद असतो तो खूप तो शब्दात नाही सांगता येत, कारण त्या कवीचे भाव आपल्या चेहऱ्यावर दिसत असतात. मला फार मजा आली होती त्या कार्यक्रमात तुझी कविता सादर करताना आणि तू काय म्हणतो तेव्हा त्यावेळेला पाहिलं असशील की किती प्रतिसाद येतो, किती प्रत्येक क्षणी प्रत्येक ओळीला तो प्रतिसाद चढत्या क्रमाने येत असतो. तसंच कवितेमुळे ही ओळख होतेच. म्हणजे पूर्वी ज्या साहित्यिकांना कसं सुचतं असा मला प्रश्न पडायचा, ते साहित्यिक आता मला विचारतात तुम्हाला कसं सुचतं वगैरे. वाव. तर ही ओळख, थोडाफार पैसा किंवा म्हणजे खूप नाही, पैसा त्यात खूप नसतो, पण थोडाफार किंवा नाव होणं, मान सन्मान हे सगळं आहेच, कार्यक्रम होणं असं चालू असतंच. पण ह्या बाहेरच्या गोष्टी झाल्या ज्या लोकांना दिसतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कवितेनी मला एक ध्रुव जागा दिली असं मी म्हणेन. वा. की ध्रुवाला जेव्हा आई वडिलांनी हाकललं, लाथाडलं, तेव्हा तो अशी एक जागा किंवा असं एक स्थान ज्याला पाहिजे होतं, एक असं एक अढळपद त्याला हवं होतं की जिथून त्याला कोणी उठवू शकणार नाही. तर मला तसं वाटतं की सगळं जग तुमच्या विरोधात असेल तरी तुमच्याकडे तुमची कविता असते, जिथं तुम्ही हवं ते मांडू शकता, हव्या तशा व्यक्त होऊ शकता, आपले विचार मांडू शकता आणि ती सखी असते. म्हणजे काही काही प्रसंगात मला अगदी जाणवलं की जे खूप निराशेचे प्रसंग होते तिथं मी माझ्या काही कविता वाचल्या आणि त्या कवितेनीच मला दिलासा दिला. त्यामुळे वाव. ध्रुव जागाच असते. म्हणजे आणि काय सांगणार क्या कवितेविषयी बात आहे, की क्या बात तुमचं आहे. जीवनच असते असं म्हणू शकू आपण. मला ध्रुव जागा ही हं. अ, ही संकल्पना फार आवडली की हे हे असं जे आहे की हे माझ्यापासून कोणीच कधीच हिरावून घेऊ फिरवून घेऊ शकत नाही, हे शकत नाही. माझं आहे आणि कायम माझं राहील किंवा मी याच्याबरोबर कायम असेल. वा. नक्की. खूप बरं वाटलं हर्षदा, आज कवितेचं पान नव्या रूपात आम्ही सादर करतोय आणि तू आलीस, मनमोकळ्या गप्पा मारल्यास, तुझ्याबरोबर कवितांची मैफिल रंगवायलाही खूप खूप मजा आली. तुला कसं वाटतंय कवितेचं पान मध्ये येऊन आणि आम्हाला शेवटी काय ऐकवतेस? अ, खूपच छान वाटतंय ऑब्विसली. विशेषतः कवितेविषयीची एक जाण जी तुमच्यात आहे आणि तुम्ही ती कविता पुढे येण्यासाठी जे प्रयत्न करता आणि त्यातही कसं मी अनेक जण कविताप्रेमी बघते की जे 50 वर्षांपूर्वीच्या कवितांमध्ये अडकून पडले आहेत आणि त्याच कविता चांगल्या आणि आत्ताचं वाचत नाहीत. पण ह्या कार्यक्रमात असं नाही दिसत की आत्ता लिहिणारे लेखक, सॉरी, आत्ता लिहिणारे कवी यांच्या कविता तुम्ही घेऊन येता, तुम्ही हे सगळं वाचता, त्याची तुमची टीम आहे, ही जी तयारी असते त्यामागे आणि इतके तुमचे श्रम असतात आणि आत्ता काय चालू आहे, आत्ताच्या जगात जे चालू आहे त्याच्या कविता ह्या सगळ्यांपर्यंत तुम्ही पोचला आहात. तर अशा कार्यक्रमात येऊन मला खूपच आनंद झाला आहे. थँक्यू. आणि कविता एक ऐकवते. प्लीज. येस. ही कविता ही संग्रहानंतरची, पण आत्ता जे चाललंय त्या बाबतची आहे म्हणून ही ऐकवावीशी वाटते मला. अगदी 2-3 वर्षाचा होईपर्यंत तुला होतं प्रत्येक गोष्टीचं आकर्षण. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या झाकणासमोर बसायचंच तू खुर्ची टाकून. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या झाकणासमोर बसायचंच तू खुर्ची टाकून. कपड्यांचे उलटसुलट हेलकावे, वेग, हालचाली सगळं कुतूहलाने बघत. हँड शॉवरचा कारंजा उडवून नाचायचाच बदाबदा ओले त्यानेच. हँड शॉवरचा कारंजा उडवून नाचायचाच बदाबदा ओले त्यानेच त्या उसळत्या तुषारांखाली सळसळत्या उत्साहात. वा. एसीने थंड झालेल्या रूम मध्ये
एसीने थंड झालेल्या रूम मध्ये दारं खिडक्या बंद करून रजयांचा थर रचून लपून बसायचाच त्यात जाऊन. रोज त्याच जागी लपूनही कोणालाच सापडत नसल्याच्या भाबड्या आनंदात. वा. बाल्कनीच्या ग्रिल मधून हळूच डोकावणारी तान्हुली कैरी रोज केवढी मोठी झाली याची असायची तुला कमालीची उत्सुकता. ढीगभर खेळण्यांचा घरभर पसारा करून शेवटी खेळायचंच मात्र डॉक्टर डॉक्टर. खोट खोट टुच करायला खट्याळपणे. कोणत्याही दोन वस्तू एकमेकांवर आपटत अखंड चालू ठेवायचाच गजर ढुमढुम ढुमाकचा अगदी बेभान होऊन. तुला नवीन वाटणारी प्रत्येक गोष्ट तुला सांगायची असायची घरातल्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा, प्रत्येक वेळी तितक्याच आवेशात. आयुष्याच्या निरुद्देशी रतिबातून तू टिपायचास जगण्याचा थेंबन थेंब अगदी उत्कटतेनं. आयुष्याच्या निरुद्देशी रतिबातून तू टिपायचास जगण्याचा थेंबन थेंब अगदी उत्कटतेनं. एखाद दुसरं वर्षच झालं असेल या सगळ्याला. मला कळत नाही एवढ्यात तुझ्या हातातल्या 6 इंची उपकरणात कसं बंदिस्त झालं तुझ्यातून अविरात ओसंडून वाहणारं ते रसरशीत जिवंतपण. हर्षदा, तू आज कवितेचं पान मध्ये आलीस आणि हे पान हिरवगार केलंस म्हणून तुझ्यासाठी एक छोटीशी भेट. वा, किती सुंदर आहे ही संत भेट. सोयराबाईंची ही कविता, वा. अभंग. हा एक नवीन उपक्रम आम्ही चालू केला आहे की आपल्या मनात जशी एक कविता असते तशी घरातही असायला हवी म्हणून. खूपच छान. चिन्मय केसकर म्हणून आमचा मित्र आहे, त्याची गिचमीड नावाची संस्था आहे, त्याची कॅलिग्राफी. खूपच सुंदर भेट आहे ही. आवडली. फर्स्ट वेलकम.